कराड कोपर्डे जिल्हा परिषद गटामध्ये भाजपच्या समोर एक आव्हान उभं राहिलेलं आहे। बंडखोर अपक्ष उमेदवार विद्या वेताळ यांचं हे आव्हान आहे। ही बंडखोरी नाही तर स्वाभिमानी कार्यकर्त्याची लढाई आहे, असं वक्तव्य विद्या वेताळ यांचे पती रामकृष्ण वेताळ यांनी केलेलं आहे। भाजपने उमेदवारी नाकारली, त्यामुळे भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी बंडखोरी केली। त्यानंतर त्यांनी पत्नीला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभं केलंय आणि आमचे प्रतिनिधी सुहास पाटील यांनी त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलाय। बघूया आपण बंडखोरी केले व अपक्ष निवडणूक लढत आहात म्हणून पक्षातून आपली हकालपट्टी केलेली आहे, काय सांगा? पक्षातून माझी कोणी हकालपट्टी वगैरे काय केलेलं नाही। काही विघ्न संतुष्ट लोकांनी जे पत्र आपण बघितलं असेल, त्या पत्रावरती एका कार्यालयातल्या भारतीय जनता पार्टीच्या एका क्लार्कची सही आहे। पक्षातून कशी हकालपट्टी करतात हे तुम्हा सर्वांना माहिती आहे। माझ्याबरोबर मी ज्यांच्या नेतृत्व मानलेलं आहे, किंबहुना या महाराष्ट्राचं एक सक्षम नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी यांचा आमच्या सगळ्यांची पाठीशी आशीर्वाद आहे। त्यामुळं पक्षातून कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही, हा खऱ्या अर्थानं पर्दाफाश आहे। भविष्यामध्ये रामकृष्ण वेताळ हे तुम्ही एक सर्वसामान्यांचं नेतृत्व उभं राहिलेलं आपल्या सगळ्याला दिसेल। मी इथल्या समस्त जनतेला आश्वासन देतो की भविष्यामध्ये मी रामकृष्ण वेताळ हा हिंदुत्ववादी विचार घेऊन चालणारा कार्यकर्ता आहे। सगळ्या लोकांना एकत्रित, सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे। निश्चितपणे भारतीय जनता पार्टी ही माझ्या सारख्या कार्यकर्त्याला कधीच विसरणार नाही। सुहास पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, कराड।